बार्शी तालुक्यातील ढोराळ्याच्या शिवारातील नेताजी पाटील यांच्या बैलावर हिंस पाण्याचा हल्ला। वन विभाग वाघ की बिबट्या या संभ्रम अवस्थेत। त्या ढोराळ्यात झालेला हल्ला हा कोणत्या जनावरांनी केला किंवा काय प्रत्यक्षात काय पाहायला मिळालं तुम्हाला? नमस्कार, मी धनंजय शिरोडकर, वनपरिमंडळ अधिकारी वैरा। आज ढोराळे गावच्या जुने ढोराळे गावच्या पलीकडे नदीच्या जवळ गट नंबर 6 मध्ये नेताजी पाटील यांचा बैल अज्ञात वन्य प्राण्याने ठार केलेले दिसून आले। आम्हाला तसं कळलं, आम्ही जागेवर जाऊन पंचनामा केलेला आहे, पाहणी केली आहे। त्या ठिकाणी त्या वन्य प्राण्याचे ठसे पण आहेत। हे ठसे बिबट या प्राण्याचे दिसत आहेत, पण चिखलामुळे किंवा त्या प्राण्याच्या वजनामुळे ते प्रमाणापेक्षा थोडे मोठे दिसत आहेत। तर त्याच्यामुळं शक्यतोवर आता वाघाचं तर असं पंजा एवढा असू शकत नाही आणि वाघाचं लोकेशन पण या भागात नाही, अशी हिस्टरी पण नाही। साधारण 6 दिवसापूर्वी वाघ हा तुळजापूर तालुक्यात होता, तरी पण आपण ग्रामस्थांना सावधगिरीच्या सूचना दिलेल्या आहेत। जागेवर जाऊन पंचनामा केलेला आहे, जनावर मालकांना नुकसान भरपाईचं मिळण्यासाठी प्रकरण केलेलं आहे आणि जागेवर जाऊन त्या फोटो वगैरे घेऊन ते फोटो आणि ठशांचे फोटो तज्ज्ञांना पाठवले आहेत। त्यांचा अभिप्राय साधारण रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत येईल आणि मग नंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढची कार्यवाही केली जाईल। ओके, तू बाहेर येतो। मागच्या वर्षी डिसेंबर 2024 पासून गिडशी रामलिंग घाट अभयारण्यापासून वाघाने हल्ले करायला सुरुवात केली होती पशुधनावर। तर तेव्हापासून साधारण 30-40 प्रकरणं त्या भागात घडली होती। तर त्या भागातून तो पट्टेदार वाघ होता हे कन्फर्म झालं होतं, कारण ते आपल्या ट्रॅप कॅमेऱ्यात तो सापडला होता। तिथून तो प्रवास करीत जामगाव, शेळगाव, लाडोळे, राळेरास असा प्रवास करीत त्याने इथपर्यंत आला होता, पण ढोराळे भागात कधी आला नव्हता आणि इथून परत तो त्याच मार्गाने माघारी गेला होता आणि तिथून तसंच उमरगा भागात वगैरे तिकडे फिरती करत असतो। तर या भागात आता या प्राण्यांचं वैशिष्ट्य कसं आहे की ते एक ठिकाणी रमणारे नाहीत। तर कमीत कमी बिबट्या तर स्वतःची टेरिटरी या भागात निर्माण करणार नाही, कारण ते आणि संख्या किती हे पण अजून कन्फर्म नाही, कारण मोहोळ तालुक्यात पण किलिंगचं प्रमाण वाढलेलं आहे। तोच बिबट्या इकडे येत असेल असा पण एक अंदाज आहे। तर आम्ही नंतरच्या संशोधनावर त्याच्या फिरतीवर, त्याच्या दिसण्यावर, कोणाला दिसला किंवा किलिंगवर लक्ष ठेवून आहोत। त्यानंतर आपल्याला समजून येईल की तो बिबट्या तोच आहे का, कारण वाघ तर असणं जवळजवळ तर शक्यता कमी दिसते। जर असला तर तुम्हाला आणि वाघ असल्याचं गृहीत धरूनच आपण प्रिकॉशन घ्यायला सांगतोय जनतेला, कारण पशुचं नुकसान झालं तर ते भरून तरी मिळतंय, तर मनुष्यहानी होऊ नये याची सावधगिरी आम्ही पण घेत आहोत आणि जनतेने पण घ्यावी। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी अफवा पसरू नये। अफवा पसरणं हा दंडनीय अपराध आहे, तसं सापडलं तर मग त्याच्यावर कारवाई केली जाईल। घटनास्थळी कॅमेरे लावलेत का? आता नाही लावले अजून, कारण आता वेळ नाहीये लावायची। आज काय पाहायला मिळालं ढोराळ्यात? ढोराळ्यात आज वाघाचे म्हणजे त्या प्राण्याचे ठसे पाहायला मिळाले। तर ठसे हे प्रमाणापेक्षा मोठे आहेत, कदाचित त्याच्या वजनामुळं किंवा तो जो बैल वाहतूक त्यानं तोंडात धरून तो चालत होता त्यावेळेला त्या वजनामुळं ते ठसे मोठे झाले असतील बिबट्याचे। तर बिबट्या आहे की वाघ आहे हे आपल्याला कन्फर्म होईल नंतर। त्याच्या जखमांवरून तज्ज्ञांना ते फोटो पाठवून ते आपण त्यांचे अभिप्राय घेणार आहोत आणि नंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण पुढची कारवाई करणार आहोत।